दिवाळी स्पेशल बनवायला एकदम सोपी खुसखुशीत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गोड शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। त्याकरिता अर्धा किलो मैदा चाळून घेतलं। कुठल्याही एका वाटीने आपल्याला हे सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे। मी ज्या वाटीने मोजलं त्या वाटीने 1.5 वाटी मैदा भरलेला आहे। चुटकीभर मीठ घालायचंय, वेलची पूड अगदी चिमूटभर सोडा घालायचा, नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचा बारीक रवा घालायचा, 120 ग्रॅम तूप घालायचं। वाटीने मोजलं तर 1.5 वाटी मैद्याला पाव वाटी रवा साजूक तूप घातलेला आहे। तूप पिठाला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 150 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम पाणी घालून फक्त साखर वितळेपर्यंत गॅसवरती शिजवून घेतलं। अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी साखर घेतलेलं आहे, आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि जेवढी साखर तेवढेच पाणी वापरायचं आहे। आता मळून घेतलेलं पीठ 20 मिनिट आपल्याला ओल्या कापडाने झाकून ठेवून द्यायचं आहे। नंतर अशा पद्धतीने आपल्याला ही शंकरपाळी लाटून कट करून घ्यायची आहे। मी ज्या पद्धतीने फोल्ड करून शंकरपाळी बनवलेला आहे ना, त्या पद्धतीने बनवल्यास भरपूर पदार्थ सुटतातच, परंतु शंकरपाळी आतून खुसखुशीत देखील गरम तेलात मंद ते मध्यम आचेवरती शंकरपाळी तळून काढायची आहे। तरच आपली शंकरपाळी एकदम मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार होती। आवडल्यास लाईक शेअर